ज्या लाल परीला आपण महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानतो, त्याच लाल परीने आज एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतलाय। लातूरच्या निलंगा आगारात डिझेल भरताना अचानक आगीचा असा काही भडका उडाला की पाहणाऱ्यांच्या काळजाचं पाणी झालं। ही बातमी फक्त एका अपघाताची नाही, तर आपल्या कर्तव्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या एका कर्मचाऱ्याची आहे। लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे। ग्रामीण भागात घराघरात पोहोचलेली आपली लाल परी हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय, पण याच एसटी बसला लागलेल्या भीषण आगीत एका एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे। नक्की काय घडलं त्या रात्री, पहा हा रिपोर्ट। ही घटना घडली आहे 12 मार्चच्या रात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील एसटी बस डेपोमध्ये। नेहमीप्रमाणे रात्री 8च्या सुमारास गाड्या डेपोमध्ये दाखल होत होत्या। याच वेळी एका एसटी बसमध्ये डिझेल भरण्याचं काम सुरू होतं। एसटी महामंडळाचे ऑपरेटर बसराज मठपती हे तिथे आपलं कर्तव्य बजावत होते, पण कोणाला माहित होतं की पुढच्याच क्षणी काय वाढून ठेवलंय। डिझेल भरत असताना अचानक आगीचा एक मोठा भडका उडाला। काही सेकंदातच आगीने रौद्र रूप धारण केलं आणि उभी बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। आग एवढी भीषण होती की बसराज मठपती यांना तिथून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही। ते आगीत गंभीररित्या भाजले गेले। त्यांना तातडीने निलंगा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली। ज्या आगीला विझवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्याच आगीने एका प्रामाणिक कर्मचाऱ्याचा जीव घेतला। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। शॉर्ट सर्किट की दुसरं काही, याचा तपास सध्या यंत्रणा करत आहेत। पण या घटनेमुळे संपूर्ण एसटी महामंडळात आणि लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। आज एका कुटुंबाने आपला आधार गमावलाय। मित्रांनो, कर्तव्य बजावताना आपला जीव गमावणाऱ्या बसराज मठपती यांना आमची संपूर्ण टीम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल तुमचे काय विचार आहेत? कमेंट मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या वीर कर्मचाऱ्याची कहाणी संपूर्ण महाराष्ट्राला समजेल। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।